नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. एक देश एक कर पद्धती असणारी ऐतिहासिक वस्तू आणि सेवा कर व्यवस्था आजपासून देशभरात लागू. जीएसटीमुळे देशात आता सर्वानुमताचं एक नवं युग सुरू झालं असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठीच वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा जन्म, अरुण जेटली यांचं प्रतिपादन. वस्तू आणि सेवा कर प्रणालीचं राज्यातल्या उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांकडून स्वागत. काश्मीरमध्ये लष्कराच्या शोध मोहिमेत लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करीसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमकीत 2 नागरिकांचाही बळी. राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी वन महोत्सवाचा प्रारंभ, 7 जुलैपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प. आणि कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. एक देश एक कर पद्धती या सूत्रावर आधारित असलेली ऐतिहासिक अशी वस्तू आणि सेवा कर व्यवस्था आजपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मध्यरात्री 12 वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या एका विशेष सोहळ्यात जीएसटी लागू केल्याची घोषणा केली. या सोहळ्याला उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री तसंच गणमान्य उपस्थित होते. जीएसटी व्यवस्था देशामध्ये सुरू होणं ही ऐतिहासिक घटना असून आता सर्वानुमताचं एक नवयुग सुरू झालं आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी याप्रसंगी काढले. केंद्र तसंच राज्याच्या सहकार्यातून जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीचा आढावा वेळोवेळी घेऊन त्यात सुधारणा होत राहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रपतींच्या भाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू आणि सेवा कराबाबतची भूमिका स्पष्ट केली. आधुनिक कर व्यवस्थेच्या दिशेनं देशानं टाकलेलं हे पाऊल भ्रष्टाचार रोखणारं आणि प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देणारं आहे, तसंच सुलभ आणि पारदर्शी व्यवस्था निर्माण करणारं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. कर रचनेतल्या बदलाचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडू नये याकडे कर व्यवस्थेत लक्ष दिल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. याबरोबरच जीएसटीमुळे वैश्विकदृष्ट्याही भारताला लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. एक भारत श्रेष्ठ भारत हा मंत्र घेऊन पुढे जाण्यासाठी वस्तू आणि सेवा कराच्या रूपानं अतिशय योग्य व्यवस्था निर्माण होत असून उत्तम आणि सुलभ अशी कर प्रणाली आपण यशस्वी करायची आहे, असं पंतप्रधान म्हणाले. नव्यानं विकसित केलेली ही कर प्रणाली कोणत्याही एका पक्षानं मिळवलेली नसून कोणत्याही एका सरकारनं निर्माण केलेली नाही, तर सगळ्यांच्या प्रयत्नातून हे घडलं आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. त्यापूर्वी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी प्रक्रियेचा प्रवास आपल्या भाषणात मांडला. जीएसटी परिषदेच्या 18 बैठका झाल्या आणि 1211 वस्तूंवर कर ठरवण्यात आले. हे सर्व निर्णय एकमताने झाल्याचं त्यांनी सांगितलं. सनदी लेखापालांची संस्था ICAIच्या स्थापना दिनानिमित्त आज नवी दिल्लीत विशेष कार्यक्रम चालू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. जितना महत्व उन ऋषि मुनियों का रहा है जो मोक्ष का मार्ग दिखाते हैं, उतना ही महत्व मानव जीवन में, अर्थव्यवस्था में आपके मार्गदर्शन का रहता है. अर्थ का सही आचरण क्या है, कौन सा मार्ग सही है, ये दिशा दिखाने का दायित्व चार्टर्ड अकाउंटेंट फील्ड के हर छोटे मोटे व्यक्ति का है. यापूर्वी या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अतिशय वेगानं प्रगती करणारी अर्थव्यवस्था म्हणून अवघं जग भारताकडे पाहत आहे, देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठीच जीएसटी प्रणालीचा जन्म झाला आहे, असं सांगितलं. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. केंद्र सरकारनं 3 वर्षांच्या कार्यकाळात अनेक कठोर निर्णय घेतल्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता वाढल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी देशात कर चुकवेगिरीच्या निरनिराळ्या पळवाटा शोधल्या जात असत, त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात करदात्यांचं प्रमाण अत्यल्प होतं. या सर्व गोष्टींवर आता वचक राहील, असं जेटली म्हणाले. भ्रष्टाचार कमी होऊन इन्स्पेक्टर राजला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसवण्यासाठी सर्वांनी आपली मानसिकता बदलायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं. देशभरात लागू झालेल्या जीएसटी कर प्रणालीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नसल्याचं माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
वन नेशन वन टॅक्स याला आमचा राष्ट्रवादीचा अजिबात विरोध नाही. आमचा विरोध आहे की याच्यातून सर्वसामान्य माणसांना लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचा टॅक्स वाढता कामा नये. अतिशय गरीब माणसाला जगण्याकरता ज्या वस्तू लागतात त्या वस्तू जीएसटी मधने त्याला अतिशय सवलत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आर्थिक बाबतीत संपन्न वर्ग असतो अशा वर्गाला टॅक्स लावला पाहिजे, कारण टॅक्स लावल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही. जालना इथं स्टील उद्योजकांनी जीएसटी कर प्रणालीद्वारे मध्यरात्री 12 वाजता आपल्या मालाची पहिली गाडी रवाना केली. संगमनेर इथल्या स्टील व्यापाऱ्यांना माल पाठवून या कर प्रणालीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी ट्रकची पूजा करून आणि सजवून या ऐतिहासिक क्षणांचा आनंद साजरा करण्यात आला. कर भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत झाल्यामुळे कर भरणं आता सोपं झालंय अशी प्रतिक्रिया इथल्या व्यापाऱ्यांनी दिली. आम्ही आता आमचं उत्पादन आणि आमचं मटेरियल डिस्पॅच स्टार्ट केलेलं आहे आणि हे कर प्रणाली आम्हाला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकासाठी खूप फायदेशीर राहील आणि एक सुटसुटीतपणा जे कर प्रणालीमध्ये सरकारने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते भविष्यात आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होणार आहे. सोलापुरातही जीएसटी प्रणालीच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वस्तू आणि सेवा कर प्रणाली सामान्य व्यापारी तसंच उद्योजकांना समजावी याकरता सोलापूरच्या वस्तू आणि सेवा कार्यालयानं ग्राहक मेळाव्याचं आयोजन केलं होतं. जीएसटी कर प्रणालीतल्या तरतुदींचा अभ्यास केला तर व्यापारात सुसूत्रता येईल आणि अनेक करविषयक फसवणुकीला आळा बसेल असा विश्वास सोलापूरच्या केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे सहआयुक्त आर देसाई यांनी व्यक्त केला. मुंबईतले किरकोळ व्यापारी, कोल्हापूरचे हॉटेल व्यावसायिक आणि नागपूरमधल्या काही उद्योजकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि जीएसटी आल्यानंतर मे बी मला वाटतं 17-18 प्रकारचे टॅक्सेस जाऊन एकच टॅक्स येतोय. त्यामुळे लोकांना लोक तसे खुश दिसत आहेत. शेतीमाल आणि इतर वस्तूंवर जो शासनाने कर लावलेला आहे हा थोडासा व्यापारासाठी अवघड वाटतो. कारण कसं आहे की याचं हा माल येतो, हा शेतीकडून येतो आणि त्यामध्ये आडत किंवा अंगावरची खरेदी करून माल विकणे ह्या गोष्टी घडतात आणि ह्यामध्ये थोडीशी अकाउंटिंगमध्ये क्लिष्टता निर्माण होते. त्याबद्दल थोडंसं शासनाकडून शेतीमालावरचा जो जीएसटी आहे तो ब्रँडेड असू द्या अगर अनब्रँडेड असू द्या तो पूर्णतः मुक्त करावा की जेणेकरून व्यापारालाही थोडंसं सोयीचं होईल आणि शेतकऱ्यांवर त्याचा काही परिणाम भार पडणार नाही. प्रथमतः ग्राहक म्हणून मी जीएसटीचं स्वागत करतो. सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे जीएसटी बाबतीत. आता राहिला प्रश्न तो ग्राहकांचा. त्या बाबतीत सरकार काय धोरणं उचलणार या बाबतीत विचार केला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर जो 5% ब्रँडेड मालाला जीएसटी लागतोय तो व्यापारी भरणार नाहीत, तो ग्राहकांना भरावा लागणार पहिली गोष्ट. आता जीएसटी बाबत आलेल्या या आणखी काही प्रतिक्रिया पाहूया. हमें लगता है कि पूरा व्यापारियों को फायदा होगा. इसमें कई चीज़ों में 8 से 10% रेट कम होंगे. जो डबल टैक्सेशन ये वो उसका सब फायदा मिलेगा. लॉन्ग टर्म में 3 से 6 महीने में इसके रिजल्ट आना चालू हो जाएंगे और 1 साल के अंदर तो जीएसटी मस्ट है ऐसा लोग बोलना चालू कर देंगे. ये पोजिशन रहेंगी. ही जी स्टेप घेतली आहे सरकारने ही लॉंग ओव्हरड्यू म्हणू ज्याला आपण तशी आहे आणि याचा निश्चितच देशातल्या सगळ्या एरियाजमध्ये याचा फायदा होईल. त्याच्याबद्दल जरा लोकांमध्ये भय आहे, क्लॅरिटी नसल्यामुळे थोडंसं भीती वाटते वगैरे असं सगळं सेंटिमेंट आहे. पण काही दिवसांमध्ये ते सगळं क्लिअर होतच जाईल. काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात लष्करानं हाती घेतलेल्या शोध मोहिमेत लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करीसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. दक्षिण काश्मीरमध्ये 16 जूनला पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात बशीरचा हात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अनंतनाग जिल्ह्यातल्या ब्रेटी बाटपोरा भागात दहशतवादी लपले असल्याचं समजतात. लष्करानं शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या अंधाधुंद गोळीबाराला लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत बशीर लष्करीसह आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. मात्र या चकमकीत 2 नागरिकांचाही मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी एका कुटुंबाला ओलीस ठेवल्यानं सुरक्षा दलाच्या कारवाईत अडथळे येत होते. मात्र त्यावर मात करून 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश मिळालं. राज्यात आजपासून 7 जुलैपर्यंत वन महोत्सव साजरा करण्यात येतोय. या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून वृक्षारोपण करण्यात येत आहे. जल, जंगल आणि जमिनीच्या संवर्धनाचा राज्य सरकारचा निर्धार असून येत्या काही वर्षातच पर्यावरणाच्या दृष्टीने राज्याचा कायापालट होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचं राज्यस्तरीय उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतल्या ऐरोली इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नदी बचाव मोहिमेतही महाराष्ट्र आघाडीवर असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नाहीसे झालेले स्रोत जिवंत करण्याचं काम चालू आहे. तसंच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतून जमिनीचा कस वाढवण्यावर भर दिला जाईल असंही ते म्हणाले. अतिशय कमी कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीनं हाती घेतलेल्या वृक्ष लागवड मोहिमेचं अनुकरण इतर राज्यांनी देखील करायला हवं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. वृक्ष लागवड मोहिमेनंतर राज्यातलं सध्याचं 20% असलेलं हरित क्षेत्र 33% होणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. वृक्ष लागवडीच्या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. मुंबईतल्या वरळी इथल्या रामविलास पोदार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात वन महोत्सवानिमित्तानं वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गोविंद यादवराव खटी यांनी वनौषधींचं तसंच आयुर्वेद शास्त्राचं महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केलं. वन महोत्सवानिमित्तानं गोंदिया जिल्ह्यात 12.5 लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत. तिरोडा तालुक्यातल्या शहीद मिश्रा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं हा दिवस साजरा केला. गेल्या वर्षी वन महोत्सव दिनी लावण्यात आलेल्या झाडांना ओवाळून सजवण्यात आलं होतं. हवामान वृत्त. कोकणासह राज्यात बहुतांश भागात दमदार पाऊस झालाय. यामुळे धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दुपारी जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाला. अकोल्यामध्येही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सांगली, भंडारा आणि रत्नागिरीत रिमझिम पाऊस झालाय. बुलडाणा जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 33 आणि 24. पुणे 29 आणि 23. औरंगाबाद 28 आणि 22. नाशिक 26 आणि 23. कोल्हापूर 28 आणि 22. रत्नागिरी 31 आणि 25. सोलापूर 34 आणि 22. आणि अमरावती कमाल 30, किमान 26 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. एक देश एक कर पद्धती असणारी ऐतिहासिक वस्तू आणि सेवा कर व्यवस्था आजपासून देशभरात लागू. जीएसटीमुळे देशात आता सर्वानुमताचं एक नवं युग सुरू झालं असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठीच वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा जन्म, अरुण जेटली. वस्तू आणि सेवा कर प्रणालीचं राज्यातल्या उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांकडून स्वागत. काश्मीरमध्ये लष्कराच्या शोध मोहिमेत लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करीसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमकीत 2 नागरिकांचाही बळी. राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी वन महोत्सवाचा प्रारंभ, 7 जुलैपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प. आणि कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशातल्या अप्रत्यक्ष करांना एका छत्राखाली आणणाऱ्या बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कराची आजपासून देशभरात अंमलबजावणी होत आहे. या अनुषंगानं जीएसटी अंमलबजावणीतली आव्हानं आणि आर्थिक विकासातलं जीएसटीचं महत्त्व याविषयी संवाद साधण्यासाठी अर्थतज्ञ आनंद कुलकर्णी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.